हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला दाखवते की कोकणामध्ये जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा कसं हिरवंगार वातावरण होतं. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की कसं हिरवंगार वातावरण झालं आहे पाऊस पडल्यामुळे. हे आपलं घर आहे आणि हे आपली वाडीतलं आहे. तर मस्त हिरवंगार असं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला हवं तर इथे मस्त पाऊस पण पडतो. मंडळी, मी आता तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कोकणात भाज्या कुठून घेतो. मंडळी, इथे कुठे पण स्किप करू नका. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे की आम्ही कोणकोणते भाज्या घेतले जे आपल्या रानामध्ये सहज भेटतात. हे बघा, कोकणात हे आपल्या घरच्या बाजूचं आहे. असं हिरवंगार वातावरण असतं जेव्हा कोकणामध्ये पाऊस जास्ती पडतो आणि पूर्ण रानसारखं होतं. इकडे आपले झाडं वगैरे आहे घराच्या बाजूला. आणि इथे असं हे तेरी जे म्हणतात ना आपण, जे मुंबईला लोक महाग महाग घेतात, ते आपल्या कोकणामध्ये सहजासहजी उपयोग आणि सहजासहजी भेटतात. हे बघा, इथे पण तुम्ही बघू शकता तेरीचे असे छोटे छोटे पानं आहेत. तर जसं आलू वडी वगैरे करतात, तेरीचा फतफदा करतात, तर हे पानं असतात. ते आमच्याकडे सहजासहजी मिळतात इकडे. हे बघा, हे आपलं झाड आहे. आणि हे आम्ही केळीचा जो तुम्हाला दिसतं आहे ना, ते आम्ही नाही लावलेलं आहे. ते स्वतःहूनच आलेलं आहे ते केळीचं झाड. हाय, तर आज आम्ही जातो आहे की कोकणातली शाळा कशी असते ते मी तुम्हाला दाखवते आज. आता तुम्ही बघू शकता की मी चालते आणि मग मी तुम्हाला दाखवते की आमच्या कोकणामध्ये शाळा वगैरे कशी असते. तर बघा, इथे ना ही स्मशानभूमी आहे. अजून हे बघा, हे इथे नदी आहे. ही नदी आहे. ही आहे तर नदी, पण आम्ही त्याला पर्या बोलतो. म्हणजे जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा ती खूप नदी भरते पूर्ण. हे बघा, इथपर्यंत ती नदीच आहे पूर्ण. आणि हे आमच्या रहाटाचा रस्ता आहे. आता आम्ही रहाटाकडे जातो आहे. एकदम लांब चालावं लागतं त्याच्यासाठी. तर रहाटामध्ये आम्ही चाललो, तर तुम्हाला दाखवतो आमच्या रहाटाचा रस्ता कसा असतो. कोकणामधली शाळा, अशी छोटी शाळा असते आमच्या कोकणात. अशी शाळा असते आमच्या कोकणामध्ये. आणि हे बाहेरचं परिसर. बघू शकता तुम्ही, चिक्कूचा पण झाड आहे. हा चिक्कूचा झाड आहे पूर्ण. हे बघा, इथे बारके बारके चिक्कू पडलेले आहेत. इथे बघा, बारके बारके असे चिक्कू पडलेले असतात. पावसामुळे हे खाली पडतात हव्यामुळे. अशी चिक्कूची झाडं आहेत, खूप चिक्कू आलेले आहेत त्याला. तर इथे तुम्ही बघू शकता, हा आपला पाठचा रस्ता. इकडनं आपण चालत चालत आलो. हे बघा, आता पावसाचा दिवस आहे म्हणून इकडे पूर्ण असं हिरवं हिरवं वाटतंय. उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण असं म्हणजे हे पानं आहेत ना, ते एकदम सुकलेली असतात उन्हाळ्यामध्ये. तर तुम्हाला मी दुसरा भाग बघा, इथे किती मस्त हिरवं हिरवं गार वाटतंय ना. ही आहे आमच्या कोकणातली शान. तर आता आपण चालत चालत पूर्ण इथपर्यंत आलो आहे. तर आपल्याला अजून पुढे पण जायचं चालत चालत. तर मी तुम्हाला दाखवते की अजून काय काय तुम्ही बघू शकतात कोकणात येऊन. हे बघा, पूर्ण असं हिरवं हिरवं वाटतंय. तुम्हाला मी दाखवते आता कोकणात येऊन तुम्ही काय काय करू शकता. तुम्हाला माहिती असेल की आपल्या कोकणामध्ये रानभाज्या पण असतात. रानटी भाज्या ज्या असतात ना, ते शरीरासाठी फार पौष्टिक असतात. तर आपल्याकडे कुरडू म्हणतात त्याला. तर मी तुम्हाला ते पण दाखवते की काय असतं ते. ते इथे तुम्हाला छानसा असं निसर्ग पण पाहायला भेटेल. असं
हे बघा इथे आपली आता नदी वाहते. मी तुम्हाला दाखवते नदी कशी वाहते आणि कुठून वाहते ती. हे बघा ही आपली नदी आहे. ती आपली नदी कुठून वाहते ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही इथपर्यंत पूर्ण खालपर्यंत अशी नदी वाहते. मस्त असं हिरवं हिरवं वाटतं आणि मस्त गार वाटतंय. तर आज मी तुम्हाला दाखवते आमच्या कोकणामध्ये रानभाज्या कशा मिळतात. इथे जे भाज्या मुंबईला महाग महाग भेटतात ते इथे सहजच भेटतात. तुम्हाला मी दाखवते टाकल्याची भाजी काय असते. हे बघा हे अशा भाज्या सहजच भेटतात. हे जे रान असतं ना त्याच्यामध्ये हे भाज्या असतात. हे बघा ही आपली टाकल्याची भाजी जी मुंबईला एकदम महाग भेटते तीच इथे आपण सहज भेटते आपल्याला इथे. हे बघा हे तुम्हाला जागोजागी भेटणार आहे. बघा किती कवळ्या कवळ्या भाज्या असतात. हे बघा इथे पण ही कवळी भाजी दिसते ती पण आपण तोडून घेऊया. हे बघा मंडळी हे रानटी भाज्या नसून आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक भाज्या आहेत. हे बघा इथे तर खूप सारे भाज्या तुम्हाला दिसतील. हे बघा ही टाकल्याची भाजी. चला तर आत्तासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की कोणती भाजी घेतली आम्ही आणि कुठल्या रानभाज्या आपल्याला भेटलेल्या आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल.